नारळी पौर्णिमेची हृदयस्पर्शी कथा. समुद्राने दाखवलेला मार्ग. श्रावण महिन्याची पौर्णिमा जवळ आली होती. समुद्रकिनाऱ्यावर वसलेले सागरवाडी हे छोटेसे कोळी गाव सणाच्या तयारीत मग्न झाले होते. गावातील प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण होते. कुठे नारळांची खरेदी सुरू होती, कुठे नवीन कपडे आणले जात होते, तर कुठे समुद्रदेवतेच्या पूजेची तयारी केली जात होती. लहान मुले समुद्रकिनाऱ्यावर खेळत होती. स्त्रिया घराची साफसफाई करून नैवेद्याची तयारी करत होत्या. पुरुष आपापल्या होड्या सजवत होते. कारण नारळी पौर्णिमा हा केवळ सण नव्हता, तो त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या समुद्राशी असलेल्या नात्याचा दिवस होता. सागरवाडीतील प्रत्येक कोळी समुद्राला आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे मानत असे. समुद्र त्यांना मासे देत होता, त्यांच्या घरात चूल पेटवत होता आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत होता. याच गावात धना नावाचा एक तरुण कोळी राहत होता. धना मेहनती, शांत आणि जिद्दी स्वभावाचा होता. त्याचे वडीलही आयुष्यभर समुद्रावर मासेमारी करत होते. वडिलांकडून त्याने समुद्र ओळखायला शिकले होते. लाटांचा आवाज ऐकून हवामानाचा अंदाज घेणे, आकाशातील पाहून वादळाची चाहूल ओळखणे आणि वाऱ्याची दिशा समजून घेणे, त्या सगळ्या गोष्टी धनाला चांगल्या प्रकारे माहीत होत्या. त्याच्याकडे एक छोटीशी बोट होती. तीच त्याची खरी संपत्ती होती. त्या बोटीला त्याने प्रेमाने नाव दिले होते, सागरमाता. धना नेहमी म्हणायचा, माझ्या हातात काही नसले तरी माझी बोट आणि माझा समुद्र माझ्यासोबत आहे. मी मेहनत करेन, बाकी देवावर सोडेन. पण यावर्षी परिस्थिती काही वेगळीच होती. नारळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी धना नेहमीप्रमाणे आपली बोट तपासण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेला. त्याने बोटीला हात लावला आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले. बोटीच्या एका बाजूला मोठी भेग पडली होती. धनाने पुन्हा पुन्हा ती जागा तपासली. अरे देवा! त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. ही भेग साधी नव्हती. बोट समुद्रात नेली तर ती पाण्याने भरू शकत होती. धनाने तातडीने आपला मित्र सोमा याला बोलावले. सोमा धावत आला. काय झालं धना? धनाने बोटीकडे बोट दाखवले. सोमा काही क्षण शांत राहिला. ही बोट आज समुद्रात नेता येणार नाही. धनाच्या डोळ्यांसमोर आपल्या घराचे चित्र उभे राहिले. घरात आई होती, पत्नी होती, 2 लहान मुले होती. मागच्या काही दिवसांपासून मासेमारीही चांगली झाली नव्हती. घरात धान्य कमी होते. नारळी पौर्णिमेनंतरची मासेमारी त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. धना बोटीसमोर बसला. त्याने हळूच बोटीवर हात ठेवला. सागरमाते, तूच माझा आधार आहेस. आता मी काय करू? तेवढ्यात आकाशात काळे ढग जमू लागले. वारा वेगाने वाहू लागला. समुद्राच्या लाटा अचानक उंच होऊ लागल्या. गावक्यांना वादळाची चाहूल लागली. सगळ्यांनी बोटी किनाऱ्यावर सुरक्षित बांधा. आज समुद्रात कोणीही जाऊ नका. अशा आरोळ्या गावात सुरू झाल्या. काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाला. समुद्र प्रचंड खवळला. ज्या समुद्राकडे पाहून गावकरी रोज जगण्याची आशा धरत होते, तोच समुद्र त्या दिवशी रौद्ररूप धारण करून उभा होता. धना मात्र शांतपणे समुद्राकडे पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार होता, उद्या नारळी पौर्णिमा आहे. पण माझी बोट तयार नसेल तर माझ्या घरचं काय? रात्र झाली. गावातील सगळे लोक आपल्या घरात गेले. धना मात्र समुद्रकिनाऱ्यावर एकटाच बसला. त्याच्या डोळ्यात चिंता होती. त्याने आकाशाकडे पाहिले. देवा, मी कधीही तुझ्याकडे मोठं काही मागितलं नाही.
फक्त माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याइतकी ताकद दे. असे म्हणत असतानाच त्याला मागून कोणीतरी हाक मारली. बाळ. धना वळून पाहतो तर एक वृद्ध व्यक्ती त्याच्यापासून थोड्या अंतरावर उभी होती. वृद्धाच्या अंगावर साधे कपडे होते. हातात काठी होती. चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. धनाने विचारले, आजोबा, तुम्ही या वादळात इथे कसे आलात? वृद्ध हसले. ज्याला समुद्राची भाषा कळते त्याला समुद्राची भीती वाटत नाही. धना काही बोलला नाही. वृद्धाने त्याच्या बोटीकडे पाहिले. ही बोट दुरुस्त करायची आहे ना? धना आश्चर्यचकित झाला. हो, पण आता काहीच उपाय दिसत नाही. वृद्ध म्हणाले, उपाय समुद्रानेच तुझ्यासाठी पाठवला आहे. धनाला काही समजले नाही. वृद्धाने किनाऱ्याकडे बोट दाखवली. वादळाच्या लाटांनी एक मोठा मजबूत लाकडाचा ओंडका किनाऱ्यावर आणून ठेवला होता. हे लाकूड बघ, मजबूत आहे. याचा उपयोग बोटीची भेग बुजवण्यासाठी कर. गावात तुझ्याकडे असलेले लोखंडी पट्टे आणि दोर वापर. रात्रभर मेहनत कर. पहाटेपर्यंत बोट तयार होऊ शकते. धना त्या लाकडाजवळ गेला. त्याने ते हाताने तपासले. खरोखरच ते मजबूत होते. तो मागे वळला. पण वृद्ध तिथे नव्हते. धनाने आजूबाजूला पाहिले. वादळामुळे किनारा जवळजवळ रिकामा होता. आजोबा. कोणीही उत्तर दिले नाही. धना काही क्षण विचारात पडला. मग त्याने हात जोडले. कदाचित देवानेच मला मार्ग दाखवला असेल. तो ताबडतोब सोमाच्या घरी धावला. सोमा, उठ. आपल्याला काम करायचं आहे. सोमा बाहेर आला. धनाने सगळं सांगितलं. दोघांनी मिळून लाकूड आणले. रात्रभर त्यांनी बोट दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. कधी पाऊस अंगावर पडत होता, कधी वारा साधने उडवत होता. हात दुखत होते. डोळ्यांवर झोप येत होती. पण धना थांबत नव्हता. सोमा म्हणाला, धना, आता पुरे. सकाळी करू. धना म्हणाला, नाही सोमा. संकट आलं म्हणून आपण हात टेकायचे नाहीत. देवाने मार्ग दाखवला आहे. आता मेहनत आपल्याला करायची आहे. पहाटेच्या सुमारास बोटीची भेग मजबूत लाकडाने बुजवण्यात आली. दोरांनी बांधणी केली. लोखंडी पट्टे बसवले. दोघांनी बोट पाण्यात थोडी पुढे नेऊन पाहिली. बोट स्थिर होती. धनाच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधानाचे हास्य उमटले. सकाळ झाली. नारळी पौर्णिमा उजाडली. संपूर्ण गावात सणाचा उत्साह होता. मंदिरात पूजा सुरू झाली. गावातील लोकांनी समुद्राला नारळ अर्पण केला. प्रार्थना केली. हे समुद्रदेवा, आमच्या कुटुंबांचे रक्षण कर. आमच्या होड्यांना सुरक्षित ठेव. आम्हाला उदरनिर्वाहासाठी भरपूर मासे दे. पण वादळ पूर्णपणे शांत झाले नव्हते. समुद्र अजूनही अस्वस्थ होता. गावातील अनुभवी कोळी म्हणत होते, आज समुद्रात जाणं धोकादायक आहे. धनाने समुद्राकडे पाहिले. त्याला माहित होते की धोका आहे. पण त्याने घाई केली नाही. त्याने प्रथम आकाश पाहिले. वाऱ्याची दिशा तपासली. लाटांचा वेग पाहिला. समुद्राची स्थिती समजून घेतली. मग तो सोमाला म्हणाला, आपण समुद्राच्या मध्यभागी जाणार नाही. वारा ज्या दिशेने बदलतोय त्या दिशेने थोडं अंतर ठेवून जाऊ. परिस्थिती बिघडली तर लगेच परत येऊ. सोमा म्हणाला, पण बोट कालच दुरुस्त केली आहे. धना शांतपणे म्हणाला, म्हणूनच आपण सावध राहणार आहोत. जिद्द म्हणजे धोका पत्करणे नव्हे, जिद्द म्हणजे संकट समजून योग्य मार्ग निवडणे.
दोघांनी बोट पाण्यात उतरवली. गावातील लोक किनाऱ्यावर उभे राहून त्यांच्याकडे पाहत होते. धनाची आई हात जोडून प्रार्थना करत होती. बोट हळूहळू समुद्रात पुढे जाऊ लागली. काही अंतर गेल्यावर वाऱ्याचा वेग वाढला. लाटा बोटीवर आपटू लागल्या. सोमा घाबरला. धना, परत जाऊया. धना म्हणाला, थांब, घाबरू नकोस. वाऱ्याची दिशा बदलते आहे. त्याने बोटीचा मार्ग थोडा बदलला. एका मोठ्या लाटेने बोट हलवली. दोघांनी घट्ट पकड घेतली. धनाच्या मनात त्या वृद्धाचे शब्द घुमत होते. उपाय समुद्रानेच तुझ्यासाठी पाठवला आहे. धना मनोमन प्रार्थना करत होता. देवा, मला चमत्कार नको. फक्त योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे. काही वेळाने वादळाची तीव्रता कमी होऊ लागली. आकाशात काळ्या ढगांमधून प्रकाशाची एक किरण दिसू लागली. धनाने समुद्राच्या एका शांत भागाकडे बोट वळवली. तिथे त्यांना मासळीचा मोठा थवा दिसला. सोमा आनंदाने ओरडला, धना, बघ, किती मासे. दोघांनी जाळे टाकले. काही वेळाने जाळे इतके भरले की ते ओढतानाही त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागली. त्यांच्या बोटीमध्ये चंदेरी मासे चमकत होते. धनाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने आकाशाकडे पाहिले. देवा, तुझी कृपा आहे. पण त्याच्या मनात लगेच एक विचार आला. ही फक्त कृपा नाही, या संधीचा उपयोग करण्यासाठी मेहनतही करावी लागली. दोघांनी काळजीपूर्वक बोट परतीच्या दिशेने वळवली. किनाऱ्यावर गावकरी त्यांची वाट पाहत होते. बोट दिसताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. धना आणि सोमा सुरक्षित परतले. गावकरी बोटीभोवती जमा झाले. कोणीतरी विचारले, अरे धना, तू हे कसं केलंस? धना हसला. त्याने संपूर्ण घटना सांगितली. बोटीची भेग, वादळ, किनाऱ्यावर आलेले लाकूड आणि त्याला मार्ग दाखवणारा वृद्ध, सगळं त्याने सांगितलं. गावातील एक वृद्ध कोळी बराच वेळ शांत होता. शेवटी तो म्हणाला, धना, त्या वृद्धाचं वर्णन पुन्हा सांग. धनाने वृद्धाचे वर्णन केले. गावातील वृद्ध कोळी काही क्षण विचारात पडला. मग तो म्हणाला, कदाचित तो कोणी साधा माणूस नसावा. पण त्याने कोणतंही काम स्वतः करून दिलं नाही. त्याने तुला फक्त मार्ग दाखवला. धना म्हणाला, हो, बाकीचं काम आम्ही केलं. वृद्ध म्हणाला, हीच या नारळी पौर्णिमेची खरी शिकवण आहे. सगळे गावकरी शांत झाले. तो पुढे म्हणाला, आपण समुद्राला नारळ अर्पण करतो. समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. देवाकडे संरक्षण मागतो. पण त्यासोबत आपली बुद्धी, मेहनत आणि संयमही वापरला पाहिजे. धनाने मान डोलावली. त्या दिवसानंतर सागरवाडीमध्ये एक सुंदर परंपरा सुरू झाली. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करण्याबरोबरच गावातील ज्येष्ठ लोक तरुणांना एक संदेश देऊ लागले. देवावर श्रद्धा ठेवा, पण संकटात प्रयत्न सोडू नका. धनाची बोट पुढे अनेक वर्षे समुद्रात गेली. त्याने आपल्या मुलांना शिकवले, समुद्र आपल्याला अन्न देतो, पण समुद्राचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी तो दरवर्षी समुद्रकिनारी नारळ अर्पण करायचा आणि मनोमन त्या अनोळखी वृद्धाचे आभार मानायचा. कधी कधी तो समुद्राकडे पाहून हसायचा, कारण त्याला माहीत होते, देव नेहमी आपल्या हातात तयार उत्तर देत नाही. कधी तो एखाद्या माणसाच्या रूपाने मार्ग दाखवतो, कधी एखादी संधी देतो आणि कधी आपल्या मनात धैर्य निर्माण करतो. कथेचा बोध. नारळी पौर्णिमेचा अर्थ केवळ नारळ अर्पण करणे किंवा सण साजरा करणे एवढाच नाही.
हा दिवस समुद्राशी असलेले आपले नाते, निसर्गाबद्दलची कृतज्ञता आणि संकटांवर मात करण्याची जिद्द शिकवतो. खरी भक्ती म्हणजे संकट आले की घाबरून बसणे नव्हे, देवावर श्रद्धा ठेवून, योग्य विचार करून आणि प्रामाणिक कष्ट करून पुढे जाणे हीच खरी भक्ती आहे. धनाला मदत करणारा मार्ग समुद्राने दाखवला, पण तो मार्ग स्वीकारून बोट दुरुस्त करण्यासाठी धनाने आणि सोमाने रात्रभर मेहनत केली. म्हणूनच देव दिशा दाखवतो, पण त्या दिशेने चालण्याचे काम आपल्यालाच करावे लागते. नारळी पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी समुद्रदेवतेला आणि निसर्गाला मनापासून नमन करूया. सर्व कोळी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सुरक्षितता नांदो. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री समुद्रदेवाय नमः.